Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. नाशिक लोकसभा मतदारसंघ गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचा विषय बनलाय। मोठ्या प्रमाणात हाय व्होल्टेज ड्रामा या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळतोय। महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून रस्सीखेच अनेक दिवसांपासून सुरू असतानाच एक नाव चर्चेत आलं, ते म्हणजेच शांतिगिरी महाराज यांचं। महायुतीकडून शांतिगिरी महाराज नाशिकच्या जागेसाठी इच्छुक होते। शांतिगिरी महाराजांनी शिवसेना शिंदे गटाकडून तसेच अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि त्यांच्या संपत्तीची एकच चर्चा होऊ लागली। मठाधीश असलेल्या शांतिगिरी महाराज यांच्याकडे तब्बल 39 कोटींची संपत्ती आहे। मोठ्या राजकारण्यांची सुद्धा एवढी संपत्ती नाहीये, तेवढी संपत्ती शांतिगिरी महाराजांची आहे। शांतिगिरी महाराजांकडे एवढी संपत्ती आली कुठून आणि नेमके 39 कोटींचे मालक असलेले शांतिगिरी महाराज कोण आहेत हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शांतिगिरी महाराजांची श्रीमंती उघड झाली। त्यांच्या संपत्तीविषयी बोलण्याआधी आपण शांतिगिरी महाराज नेमके कोण आहेत हे थोडं जाणून घेऊयात। वेरूळ मठाचे मठाधिपती असलेले शांतिगिरी महाराज हे नाशिक जिल्ह्यातील लाखल गावचे आहेत। जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी म्हणून ते ओळखले जातात। शांतिगिरी महाराजांनी 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगर मधून निवडणूक लढवली होती। त्यामध्ये त्यांना 1,48,000 इतकी मतं मिळाली होती। शांतिगिरी महाराजांचा लाखोंचा भक्त परिवार आहे। त्यांचे 100हून अधिक आश्रम आहेत। 2009 मध्ये शांतिगिरी महाराजांनी संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती। तेव्हा त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये त्यांच्या संपत्तीचं मूल्य केवळ 71,39,154 इतकं होतं। आता तीच संपत्ती 39 कोटी इतकी झालेली आहे। शांतिगिरी महाराजांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेविषयी बोलायचं झालं तर त्यांच्याकडे एकूण 38,81,53,533 रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे। शांतिगिरी महाराजांची वाहने आणि स्थावर मालमत्तेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आहे। यामध्ये सफारी असेल, टेम्पो असेल, त्याच्यानंतर 2 स्कूल बस असेल, TUV असेल यांचा समावेश आहे। 75,000चं कर्ज सुद्धा शांतिगिरी महाराजांवर आहे असं या प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। विविध ठिकाणी मठ असेल, गुरुकुल असेल, तसेच शेती आणि निवासी मालमत्ता शांतिगिरी महाराजांकडे आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ, कन्नड, त्याच्यानंतर खुलताबाद, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नगर जिल्ह्यातील कोपरगाव इत्यादी ठिकाणी शांतिगिरी महाराजांच्या मिळकती आहेत। शेकडो एकर क्षेत्रात यांचा समावेश आहे। शांतिगिरी महाराजांच्या नावावर एकही गुन्हा दाखल नाहीये। शांतिगिरी महाराजांच्या शिक्षणाचाही समावेश या शपथपत्रामध्ये करण्यात आलेला आहे। 1976 मध्ये शांतिगिरी महाराजांनी SSC ची परीक्षा पूर्ण केली होती, म्हणजे 10वी ते उत्तीर्ण झाले होते। हे सगळं या शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। मोठ्या राजकारण्यांची सुद्धा एवढी संपत्ती नाहीये, तेवढी संपत्ती शांतिगिरी महाराजांची असल्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलंय। तुम्हाला शांतिगिरी महाराजांच्या संपत्तीविषयी काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।